नव्या वर्षाचा आजचा खरं तर पहिला दिवस. हे वर्ष सगळ्यांना सुख समृद्धीचा आणि भरभराटी जाऊ याच शुभेच्छा आणि याच आशांसह आजचा सूर्य देखील उगवलाय. नवीन वर्षाच्या पहिल्या सूर्योदयाची दृश्य आम्ही तुम्हाला लोकशाही मराठीवर दाखवणार आहोत आणि याच संदर्भात नवीन वर्षाचा आजचा हा पहिलाच दिवस आहे आणि हे वर्ष सगळ्यांना सुख समृद्धीचं भरभराटीचं जाऊ याच शुभेच्छा लोकशाही मराठीकडून आहेत आणि याच आशांसह याच उमेदीसह आजचा नवीन सूर्य देखील उगवलाय. नवीन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्ष नाही का, सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धी, आनंद, आरोग्यदायी जावो अशा सगळ्यांना शुभेच्छा. आपल्या राज्यावरचं संकट, अरिष्ट, बळीराजावरचं, सर्वसामान्य माणसावरची सर्व संकट दूर हो. तर मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडल्या गेल्यात गेटवे ऑफ इंडियाच्या इथून. मीनाक्षी, तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तू गेटवे ऑफ इंडियाच्या इथे आहेस, कसा उत्साह पाहायला मिळतोय? खरं तर अक्षरा, 2024 आजचा पहिला दिवस. तुलाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आपण पाहतोय की मुंबईचं जे प्रवेशद्वार आहे गेटवे ऑफ इंडिया, अल्लोट अशी गर्दी जी आहे ती आज सकाळी पहाटे देखील या ठिकाणी पाहायला मिळते. कारण काल आपण पाहिलं 2023ला गोड असा निरोप दिल्यानंतर आजचा पहिला सूर्य आणि सूर्योदयाची पहिली किरण पाहण्याकरिता आपण पाहू शकतो की खरं तर मोठी गर्दी जी आहे ती गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये माझ्या मागच्या बाजूला आपण पाहू शकतो. संपूर्ण परिसर जर आपण पाहिला तर एक प्रसन्नमय वातावरण जे आहे ते खरं तर या सगळ्याच परिसरामध्ये पाहायला मिळतंय. कारण नवीन वर्ष आणि नवीन वर्षाचा हा पहिला दिवस, पहिल्या सूर्योदय पाहण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती केलेली आहे. संपूर्णतः मुंबई शहरच नाही तर मुंबईहून बाहेरून आलेली जी लोक आहेत ती देखील गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे आपण जर पाहिलं तर येणारा हा दिवस नव्या आशा, नव्या आकांक्षा, नवीन उमेद, नवीन जिद्द घेऊन येणार आहे आणि त्याचकरिता आपण पाहू शकतो देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेलं मुंबई आणि मुंबईमधलं हे पहिलं सूर्योदय पाहण्याकरिता आपण पाहू शकतो की अल्लोट अशी गर्दी जी आहे ती सध्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये आहे आणि मुंबईवर पडणाऱ्या या पहिल्या सूर्याची पहिली किरण पाहण्याकरिता या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रत्येक जणच आपला मोबाईल जो आहे तो हातामध्ये घेऊन फोटो टिपण्यासाठी किंवा मग व्हिडिओ काढण्यासाठी इथे उभे आहेत. आपण पाहतोय की अगदीच काही मिनिटांवरती सूर्याची किरण, पहिली किरण जी आहे ती मुंबईवरती पडणार आहे आणि या नवीन वर्षाचा आजचा पहिला दिवस, हे वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं, भरभराटीचं जावो या शुभेच्छा आणि आशांसह आजचा हा सूर्य उगवणार आहे. त्यामुळे पहिली दृश्य जी आहेत ती आपण या लोकशाहीवरती आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करूयात. अक्षरा, खरं तर आपण पाहिलं तर सरता वर्ष कालचा आपण पाहिला तर 2023 हा अतिशय आनंदाने आणि एक वेगळंच वातावरण जे आहे ते काल आपण पाहिलं होतं. त्यासोबतच आजचा पहिला दिवस, 2024चा हा पहिला दिवस आणि याचंच स्वागत करण्यासाठी मुंबईमध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात, मोठ्या संख्येवरती समुद्रकिनारे आहेत आणि अनेक लोक जी आहेत, अल्लोट अशी गर्दी जी आहे ती याच समुद्रकिनारी केलेली आहे. त्यामुळे थोड्याच वेळात आपण पाहू शकतो मुंबईमध्ये याच गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये सूर्याची पहिली किरण, पहिला सूर्योदय पाहण्याकरिता मोठी गर्दी जी आहे ती या परिसरामध्ये पाहायला मिळते. नक्कीच मीनाक्षी, नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे. पहिला सूर्योदय पाहण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केली आहे. तुझ्या आजूबाजूला काही नागरिक दिसत आहेत, त्यांच्यासोबत बातचीत होणं शक्य आहे का? नक्कीच अक्षरा, मी प्रयत्न करते. माझ्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. खरं तर ही लोक कुठून आलेली आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण कुठून आलेला आहात? पहिल्या सूर्याची पहिली किरण पाहण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये काय सांगाल, कसं स्वागत करतायत नवीन वर्षाचं? मुझे मराठी नहीं आती है. मॉर्निंग है, फर्स्ट सनराइज है. मीन it's good to start your day with the first ray of 2024. Eagerly waiting. Came here at 6 in the morning to get the spot, recording a time lapse, and it's going good. Let's hope. Best wishes to all of you. Happy New Year 2024.
नक्कीच अक्षर आपण पाहू शकतो प्रत्येक जण आपला फोन जो आहे तो या ठिकाणी पहिल्या सूर्याची आणि पहिली किरण या ठिकाणी टिपण्यासाठी एक फोटो टिपण्यासाठी फोन जे आहेत या ठिकाणी लावलेले आहेत. आणखीन काही लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कुठून आलेले आहेत? पहिल्या सूर्याची पहिली किरण पाहण्यासाठी गेटवे जवळ जमलेला आहात. कधीपासून आलेला तिथे? मी लास्ट इयर पासून येतोय आणि लास्ट इयर माझं सुंदर गेलंय, तर ह्या वर्षी पण मी होप करतो ते जाईल. परळवरनं आलेलो आहे मी आणि लेट्स सी आता कसं होतं. काय सांगशील? एक वेगळंच वातावरण जे आहे, प्रसन्नमय वातावरण आहे इथे. काय सांगशील, कसं वाटतंय पहिला दिवस, पहिल्या दिवसाची कशी सुरुवात करणार आहे? गेल्या वर्षी हा आलेला आणि हा मला म्हणाला की ह्याचं वर्ष खूप सुंदर गेलं. म्हटलं हे वर्ष सुरू करूया या नोटवर, म्हणून आले. सुंदर व्ह्यू असतोच, पण आज 1 तारीख आहे, सोमवार आहे 2024. सो विश ऑल द व्ह्युअर्स हॅपी 2024. नक्कीच अक्षरा पाहू शकतो की एक वेगळंच आनंदमय वातावरण आहे आणि सगळेच या ठिकाणी अगदी शेवटच्या टोकापर्यंत पाहिलं तर गेटवेच्या एक अल्लोट अशी गर्दी आहे आणि प्रत्येक जण एकच फोटो जो आहे तो आजच्या पहिला म्हणजे 2024च्या पहिल्या सूर्योदयाचा टिपण्यासाठी उभे आहेत. खरं तर आपण पाहिलं तर अगदीच काही मिनिटांवरती किंवा काही क्षणातच सूर्योदय होईल आणि या सूर्याची आपण पाहतोय की स्वागत मुंबई शहरामध्ये खरं तर आपण पाहिलं तर एक नवीन चैतन्याचं वातावरण जे आहे ते निर्माण व्हावं. सोबतच सगळ्यांना शुभेच्छा. सर्वत्रच देशभरामध्ये नवीन वर्षाच्या शुभेच्छा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. त्यामुळे अगदीच थोड्या वेळात आपण पाहू शकतो लोकशाहीवरती बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहिला सूर्य हा या ठिकाणी आपण पाहायला मिळणार आहे. नक्कीच मीनाक्षी, त्यामुळे पहिला सूर्योदय पाहण्यासाठी सगळेच आतुर झाले आहेत. खरं तर थंडीचे दिवस आहेत, सूर्य थोडासा उशिरा उगवतो आणि त्यामुळेच आता या सूर्योदयाची सगळ्यांनाच आतुरता आहे. नवीन वर्ष सगळ्यांना सुख समृद्धीचं भरभराटी जावो याच शुभेच्छा. आणि यानंतर आता भूषण शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत ते देखील जोडले गेलेत. शिवडी फोर्ट किल्ल्यावरून भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेत. भूषण, तुला देखील नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तू शिवडी फोर्टच्या इथे आहेस, कसा उत्साह पाहायला मिळतोय नागरिकांचा? नक्कीच अक्षरा, एकंदर 2024 या संपूर्ण वर्षाची आज पहिली पहाट झालेली आहे. आता आपण शिवडी फोर्ट किल्ल्यावरती आणि एकंदर पाहू शकता अत्यंत विलोभनीय अशा प्रकारे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. सूर्योदय इकडनं होत आहे. सूर्योदय अजूनही काहीसा ब्रिजच्या आड काहीसा सूर्य अजून झाकला गेलेला आहे. त्यामुळे हा संपूर्ण जो नवीन ब्रिज आहे त्या ब्रिजमुळे सूर्योदय थोडासा आपल्याला पाहताना काही व्यत्यय येत आहे. मात्र थोड्या वेळाने सूर्य संपूर्ण जेव्हा वरती येईल, अजून काही थोड्या वेळाने वरती येईल, तेव्हा सूर्योदय आपल्याला संपूर्ण स्पष्ट असा पाहायला मिळणार आहे. एकंदर काल आपण 2023 या संपूर्ण वर्षाला निरोप दिला. काल 2023चा शेवटचा सूर्यास्त आपण पाहिला आणि एकंदर आज 2024 वर्ष सुरू झालेलं आहे आणि एकंदर 2024 या वर्षाचा पहिला सूर्योदय आपण सध्या पाहत आहोत. एकंदर लोकशाहीच्या सर्व प्रेक्षकांसाठी संपूर्ण हा नवीन वर्षाचा सूर्योदय आपण पाहत आहोत. अत्यंत विलोभनीय अशा प्रकारे संपूर्ण दृश्य आहे. पहाटेचं संपूर्ण वातावरण आहे. काहीसा गारवा देखील आपल्याला वातावरणात पाहायला मिळतो आणि एकंदर हा संपूर्ण दृश्य सध्या आपल्याला अत्यंत विलोभनीय आणि अत्यंत आकर्षित अशा प्रकारे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. वर्ष 2024 हे अत्यंत महत्त्वाचं वर्ष असणार आहे महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि अत्यंत देशासाठी सुद्धा. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं असं वर्ष आहे. याचं कारण म्हणजे राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रात देखील आणि देशात देखील 2 महत्त्वाच्या निवडणुका होणार आहेत. या संपूर्ण 2 निवडणुकांना हे वर्ष आपलं सामोरं जाणार आणि एकंदर हा संपूर्ण वर्षाचं जर पाहिलं तर एकंदर राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं वर्ष असणार आहे. दोन्हीही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक असेल किंवा देशातील लोकसभा निवडणूक असेल, या दोन्ही निवडणुका याच वर्षभरात आहेत. त्यामुळे हे वर्ष राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे. या वर्षभरात मध्ये राजकीय अनेक घडामोडी घडणार आहेत. अशा प्रकारे संपूर्ण हे वर्ष आहे आणि कुठेतरी या संपूर्ण वर्षाचा सध्या आपण सुरुवात पाहत आहोत. आज पहिली पहाट आहे, आज पहिला सूर्योदय आपण पाहत आहोत आणि एकंदर संपूर्ण वर्ष आता पुढे पुढे कशा प्रकारे संपूर्ण अनेक दिवस जेव्हा पुढे पुढे सरकतील तशा प्रकारे एक एक राजकीय घडामोडी देखील घडते आणि एकंदर संपूर्ण आपलं हे वर्ष सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यासाठी या संपूर्ण वर्षासाठी नवीन वर्षासाठी एकंदर सर्व प्रेक्षकांना, आपल्या लोकशाही सर्व प्रेक्षकांना खूप साऱ्या शुभेच्छा. अक्षरा, तर नक्कीच नवीन वर्षाच्या या पहिल्या सूर्योदयाची दृश्य तुमच्या मार्फत आम्ही लोकशाही मराठीच्या टीव्ही स्क्रीनवर थोड्याच वेळात दाखवणारच आहोत. पण तू ज्याप्रमाणे सांगितलंस की हे नवीन वर्ष अनेक घडामोडींचं आहे, काय वाटतं या नवीन वर्षाबद्दल तुला?
नक्कीच अनेक हे नवीन वर्ष जे असणार ते अनेक घडामोडींचं असणाऱ्या अनेक राजकीय घडामोडी ज्या अनेक महत्त्वाच्या अशा घडामोडी घडणार आहेत. त्यामुळे संपूर्ण हे वर्ष जर पाहिलं तर निवडणुका या वर्षभराच्या सगळ्यात ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका असतील किंवा देशातील एकंदर लोकसभा निवडणुका या संपूर्ण दोन्ही निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या निवडणुका आहेत. या दोन निवडणुकांना सर्व महाराष्ट्रातील सर्व किंवा देशातील सर्व राजकीय पक्ष सामोरे जाणार आहेत. कुठेतरी नरेंद्र मोदी यांचं सरकार या संपूर्ण निवडणुकांना कशा प्रकारे सामोरं जातं किंवा एकंदर विरोधक कशा प्रकारे निवडणुका सामोरं जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या निवडणुका या संपूर्ण देशात या वर्षभरातील अत्यंत महत्त्वाचं असं आकर्षणाचं केंद्रबिंदू जर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एकंदर अशा प्रकारे निवडणुका आहेत आणि एकंदर या निवडणुकांना कशा प्रकारे देश सामोरा जातो एकंदर कशा प्रकारे निकाल लागतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. किती राजकीय आरोप प्रत्यारोप होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे हे वर्ष संपूर्ण निवडणुकांचं वर्ष आहे. राज्यात देशात अगदी मुंबईत सुद्धा महानगरपालिका निवडणुका होऊ शकतात. या देखील निवडणुका या वर्षभरात होऊ शकतात अशा शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे. हे वर्ष सर्व नागरिकांचं सगळ्या मतदारांचं वर्ष आहे. त्यामुळे वर्ष अत्यंत नक्कीच महत्त्वाचं अशा भूषण, प्रकारे त्यामुळे मानलं नवीन जातं. वर्षाकडून सगळ्यांनाच नवीन आशा आहे, नवी उमेद आहे आणि हे नवीन वर्ष काय नवीन गोष्टी घेऊन येतं याच्यावरही आपलं लक्ष असेलच. धन्यवाद भूषण दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.